जय श्री राधा. नमस्कार मंडळी. डिजिमॉममध्ये मी प्रतिभा तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय. रोज रोज घरात काय नाश्तो करूचो ह्यो गृहिणींसमोर प्रश्नच असता. बरं, चपाती भाकरी केली तर मुला खाणत नाही. अशा वेळेक एखादी सोपी सुटसुटीत पटकन होणारी रेसिपी असात तर मुला पण खातात व वेगळी चव पण मिळता. आणि ह्यो डोसो मुला शाळेत टिफिनाक पण नेऊ शकतात. तर ह्या डोश्यासाठी साहित्य म्हणजे एक मोठी वाटी पोहे, कच्चे पोहे, व तीच सेम वाटी रवो तुम्ही जाडो बारीक खयचोय घेऊक शकतात. ते सगळं एकत्र करून मिक्सराकत लावचा असा, त्याच्यामुळे रवो खयचोय चलता. रव्याची बारीक पावडर करूची असा. एक मीडियम साईजचं टोमॅटो घेतलाय, स्वच्छ धुवून तो बारीक चिरून घेतलाय. मूठभर कोथिंबीर टाकले बारीक चिरून. तुम्ही तुमका आवडता तर जास्त कोथिंबीर घेतलात तरी चलात. मिक्सरातून पावडर बोलमध्ये काढल्यानंतर त्याच्यात 1 चमचो जिरा, पाव चमचो साखर, लाल मिरची पावडर, तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरची पावडर घ्या. मी 1 मोठं चमचो भरून टाकलं आहे. थोडी हळद टाकलं आहे. चवीपुरता मीठ टाकलं आहे. ह्या बघा सगळा मिक्स करून घेतो आहे आणि पाणी घालून थोडासा पातळच असा बॅटर बनवतो आहे. आणि मंडळी, तुमका जर माझी रेसिपी आवडतात तर माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. दहा मिनिटासाठी बाजूक झाकून ठेवतो आहे. 10 मिनिटानंतर बघा रवो चांगलं फुगलो हा. त्याच्यात आता 2 ते 3 मोठे चमचे बेसन घालून चांगला मिक्स करतो. चव बघून आणखी लागला तर मीठ घाला. आणि बॅटर व्यवस्थित डोश्याचा पीठ कसा असता तितक्या पातळ. आता गॅसवर एक तवो तापत ठेवलंय. तवो तापल्यावर त्याला तेल लावलंय. त्याच्यावरती 2 पळी बॅटर घालून पसरून घेतलंय. गॅस मंद करून नंतर त्याच्यावर पसरून घेतलंय. नंतर गॅस मीडियम ठेवलंय आणि दोन्ही बाजून डोसो बरो खरपूस भाजून घेतलंय. आता ह्या बघा तयार असा पोहे आणि रव्याचा डोसो. खोबऱ्याची हिरवी चटणी नाहीतर टोमॅटोच्या सॉस बरोबर एकदम हे डोसो भारी लागता.